नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. शिवसेनेमध्ये अंतर्गत जी भांडणं सुरू झालेली आहेत उद्धव ठाकरे गटामध्ये, त्याच्यावरती आम्ही याआधी पण एक व्हिडिओ केला होता काल, आणि त्याच्यानंतर ज्या बातम्या त्याच्यावरच्या समोर आलेल्या आहेत, समोर येत आहेत, परत मी सांगतो की ह्या बातम्या अधिकृत असतील असं नाही. या अफवा आहेत, कोणीतरी कोणाचा हवाला देऊन बोललेला आहे. मुद्दा तो नाही जो आम्ही कालही स्पष्ट केला होता. आणि आज ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती परत एकदा महाराष्ट्राची परिस्थिती आणि ते तुमच्यासमोर आम्ही ठेवतो. प्रसंग काय घडला की जी खासदारकी राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी, त्यांचं नाव आदित्य ठाकरेंनी पुढे केलं होतं. संजय राऊतनी मध्येच शरद पवारांचं नाव काढलं. शरद पवारांच्या नावावरती जी काही सहमती व्हायची कुठल्याही कारणानं का होईना, शिवसेनेची संधी हुकली. आता विधान परिषद तोंडावरती आहे आणि विधान परिषदेसाठी 9 जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला काय येईल असा तो सगळा प्रश्न आहे. शिवसेना काय एकूणच महाविकास आघाडीच्याच वाट्याला काय येईल असा तो सगळा गंभीर प्रश्न आहे. आता ही परिस्थिती आणि बाकीच्या भारतातली परिस्थिती ही मी का त्याच्याशी तुलना करतोय तुम्हाला मी सांगतो. एक छोटं राज्य पुदुचेरी बाजूला ठेवूयात, पण 4 मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. असम आहे, पश्चिम बंगाल आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे आणि केरळ आहे. ही 4ही राज्य, असम जर सोडलं तर बाकीच्या 3 ठिकाणी तशा अर्थाने प्रादेशिक पक्ष हे बलवान आहेत, बळकट आहेत. म्हणजे एक तर ते सत्ता राखतील किंवा दुसरा पर्याय म्हणजे ते विरोधी पक्षात जाऊन बसतील. म्हणजे बघा तुम्ही, ज्या राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तिथे असममध्ये भाजप सत्तेवरती आणि काँग्रेस विरोधात आहे. बाकीचे तिथले पक्ष काही फारसे नाही आहेत. प्रादेशिक पक्ष, असम गण परिषद सारखा, AGP एक काळ त्यांचा मुख्यमंत्री झालेला होता, पण ते आता प्रफुल्ल कुमार महंतो आणि भृगू कुमार फुकन ती नावं तेव्हा विद्यार्थी चळवळीत गाजलेली होती, पण नंतर काही ते उरलं नाही. त्याच्यानंतर बदरुद्दीन अजमल यांचा AIUDF नावाचा मुस्लिम कट्टरवादी पक्ष होता. त्याही पक्षाला एका मर्यादेच्या पलीकडे यश मिळालेलं नाही. आणि आता काँग्रेस बरोबर जावं का अशा कुठल्या तरी कट्टरपंथी पक्षाच्या मागे जावं हा मुस्लिमांमध्ये भ्रम असल्यामुळे ती मतं काही प्रमाणामध्ये फुटतात आणि त्याचा फायदा उलट परत भाजपलाच कसं होतं. त्याच्यामुळे कुणाला भाजपची बी टीम म्हणावी असं त्या सगळ्या मुस्लिम कट्टरपंथी पक्षामधला सगळा आता वाद सुरू झालेला आहे. असमचं थोडंसं प्रकरण वेगळं आहे, कारण तिथे प्रादेशिक पक्ष नाही, 2 राष्ट्रीय पक्षच आहेत, भाजप विरोधात काँग्रेस. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचाच पक्ष सगळ्या चर्चेच्या केंद्रभागी आहे, ते सत्तेवरती आहेत. त्या DMK MK स्टालिन यांचा पक्ष तमिळनाडूमध्ये भाजपनी विड्रॉ करत जवळपास 28 जागा लढवायचं ठरवलेले. बाकीच्या सगळ्या जागा मुख्य पक्ष तिथला त्यांच्याबरोबर असलेला AIADMK आणि ते चित्रपट अभिनेते विजय यांचा पक्ष, त्याच्या बाबतीत काय होईल ते समोर येईल, पण भाजपने त्या ठिकाणी पाय मागे घेतलेले आहेत. केरळमध्ये सुद्धा भाजप ही काही फार मोठी ताकद नाही आहे. त्याही ठिकाणी अखिल भारतीय एक काळ होता, पण आता फक्त केरळपुरता उरलेले कम्युनिस्ट म्हणजे प्रादेशिक पक्षच. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकं असं काय होतं की प्रादेशिक पक्ष बळकट होत नाहीत आणि ती संधी पण आता गेली. आता जे भांडण चाललेलं आहे की एका जागासाठी शरद पवारांनी आपली सगळी आयुष्यभराची पुण्याई, सगळे संबंध, सगळे खर्च करून काय पदरी मिळवलं एक राज्यसभेची जागा. आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये भांडण सुरू झालेले एक राज्यसभेची जागा का विधान परिषदेची जागा, एकाच जागेसाठी. म्हणजे तिकडं 3 राज्यांमध्ये जे सत्तेवर असलेले प्रादेशिक पक्ष आहेत, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ, ते प्रत्यक्ष सत्ता राखतात का विरोधी पक्ष मध्ये जाऊन बसतील ह्याची चर्चा चालू आहे. आणि काही तर सर्वे सांगतायत की जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच परत येतील, डावे पुन्हा केरळमध्ये येतील, तमिळनाडूचं माहिती नाही, पण तरी तो प्रमुख पक्ष असेल. म्हणजे आता भारतामधल्या 4 राज्यांमध्ये निवडणुका होत असताना 3 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाची चर्चा मध्यवर्ती आहे. आणि महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष एक आमदारकी का एक खासदारकी याच्यासाठी त्यांच्यात कसे भांडणं चालू आहे, त्याचे वाद आणि ते पत्रकार समोर कसे द्यायला. दुसरी महत्वाची गोष्ट, हाही मुद्दा आम्ही यापूर्वी पण मांडलेला होता की हे सगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते त्यांच्या राज्याची सीमा सोडली तर कुठलाही मुद्दा देश पातळीवरती उभा करण्यामध्ये यशस्वी ठरलेले नाहीत. ही आत्ताची गोष्ट नाही, तुम्ही अगदी पार आधीपासून घ्या. केंद्रामध्ये एखादा पक्ष बळकट होतो, त्याच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरती अस्वस्थता असते किंवा राज्यांचं काहीतरी अवमान केल्या गेल्या. काँग्रेसच्या काळामध्ये 1-2 वर्षाला पाळणा हलावा तसं मुख्यमंत्री बदलत राहिले.
काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये विशेषतः म्हणजे इंदिरा गांधींची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये कुठल्याच राज्यांमध्ये सलग एक कुठला मुख्यमंत्री 5 वर्ष काँग्रेसची टिकू शकलेला नाही. तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण सॅम्पल म्हणून अपवाद सुद्धा नाही. वसंतराव नाईक दीर्घकाळ मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाणानंतर. त्यांच्यानंतर म्हणजे म्हणून म्हणलं की इंदिरा गांधींचा जो कालखंड आहे सगळा, त्या सगळ्या कालखंडामध्ये त्याच्यानंतर इंदिरा गांधींचा दुसरा कालखंड 80 पासून 84 पर्यंतचा, मग राजीव गांधी, त्याच्यानंतर PV नरसिंहरावांच्याही काळात आहे आणि त्याच्यानंतर UPAच्या काळात आहे. म्हणजे मनमोहन पंतप्रधान असताना म्हणजे सोनिया गांधींचं सगळं त्यांच्या हातामध्ये सूत्र होतं. एकाही राज्यामध्ये त्यांनी दीर्घकाळपर्यंत मुख्यमंत्री टिकू दिला नाही, त्यांचाच, दुसऱ्यांचा म्हणत नाही. या तुलनेमध्ये काही थोडेसे अपवाद वगळता भाजपमध्ये दीर्घकाळपर्यंत जो कोणी मुख्यमंत्री पदावरती होता, गेले 10 वर्षातली गोष्ट. एक थोडासा अपवाद गुजरातमधलाच, वेगवेगळी कारणं घडली. एकदा तर संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घ्यावा लागला, पण ते प्रत्यक्ष त्यांचं गृहराज्य आहे मोदींना अमित शहांचं. त्यामुळे तिथले जे बदल, तिथलं जे काही ते करतात त्याचे शॉक ऑफ सारखं ते स्वतः त्यांचं नेतृत्व काम करतं आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष निकालात दिसत नाहीत. संपूर्ण भारतभरमध्ये गेल्या 11-12 वर्षापासून जे मॉडेल भाजपने राबवलं त्याच्यामध्ये त्यांचे स्थानिक पातळीवरचे नेत्यांना कसं हाताळायचं आणि त्या जनतेचा विश्वास संपादन करून पुन्हा सत्ता कशी प्राप्त करायची. सलग 2-2, 3-3 वेळा जेव्हा एखाद्या राज्यात तुमची सत्ता येते तेव्हा त्याच्यातून सिद्ध हे होतं की तुमचं एक सगळं ह्याच्यावरती पकड कशी पक्की आहे. आणि इकडं काय परिस्थिती, एक राष्ट्रीय पक्ष आहे, दुसरा एकमेव असलेला विरोधात असलेला काँग्रेस. तर काँग्रेस गेल्या कित्येक वर्षांमध्ये सलग 2 वेळा कुठल्या राज्यामध्ये निवडून आली असं उदाहरणच नाही. तुम्ही कुठलंही मला आठवून सांग, विशेषतः मोठी राज्य. आणि प्रादेशिक पक्षाचा आता अस्तित्वाचा प्रश्न असा होऊन बसलेला आहे की त्यांना आता जे लढावं लागतं आहे, एका ठिकाणी फक्त ते भाजपशी लढतायत, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तमिळनाडूमध्ये 2 प्रादेशिक पक्षच आपसात लढतायत आणि केरळमध्ये तर भाजप समोर फारसा नाहीचे, काँग्रेसच ते समोर. म्हणजे आताचं राजकीय परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे गमतशीर. महाराष्ट्रापासून तुम्ही सगळीकडे बघा, इथे कोणी कधी अपेक्षा केली नव्हती. 2014, 2019, 2024 सलग 3 निवडणुका 100च्या पुढे आमदार फक्त भाजपचे निवडून आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एक खासदारकी आणि एक आमदारकीसाठी त्यांचे भांडणं, रडापडी, हातापाय पडणं चाललेलं. कितीतरी राज्यांमध्ये सलग 2-2, 3-3 वेळा निवडून यायचं किमया भारतीय जनता पक्षानं केलेली. काँग्रेसला सलग 2 निवडणुका निवडून यायचं गेले कित्येक वर्षांमध्ये जमलेलं नाही. आणि तिसरे जो घटक आहे प्रादेशिक पक्ष जेव्हा भाजपच्या समोर उभे राहतात तेव्हा निदान काहीतरी राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा तरी समोर असतो. कारण की त्यांना तसं म्हणता येतं केंद्रानं काय आणि कसा अन्याय केलं, ज्याचा फायदा ममता दीदी घेत आहेत आणि कदाचित काठावरचं बहुमत त्यांना मिळतंय असं सांगितलं जाते. प्रत्यक्षात काय होईल नंतरची गोष्ट. तमिळनाडूमध्ये तर तसंही नाही, प्रादेशिक पक्ष एकमेकांच्या समोर आहेत. केरळमध्ये तर काँग्रेस आणि डावेच एकमेकांच्या समोर आहेत की जे देशभर गळ्यामध्ये गळे घालून चालतात. एकूणची राजकीय परिस्थिती 4-5 राज्यांमधल्या निवडणुकांच्या निमित्तानं आणि महाराष्ट्रातली समोर आलेली ती पाहता कुठल्याही राजकीय पक्षाला, आणि आता इथून पुढे डिलिमिटेशन, परिसीमन ज्याला म्हणतो आपण, किंवा लोकसभेचे मतदारसंघ त्यांचा आकार बदलत आहे आणि 800 पेक्षा जास्त खासदारांची संख्या असेल, 1/3 त्याच्यामध्ये महिलांची संख्या असेल, असे सगळे मुद्दे समोर येत आहेत. सध्या ज्या राज्यामध्ये जितके खासदार आहेत त्याच्या 1.5 पट खासदार, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर अजून एक 24 खासदारांची संख्या वाढू शकते. 72च्या जवळपास खासदार महाराष्ट्राचे होतील 2029च्या निवडणुकीत. आणि मग त्याच्यातून जे चित्र निर्माण होतं ते अजूनच चिंताजनक आहे या सगळ्यांच्यासाठी. म्हणजे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेससाठी चिंतेची गोष्ट ही आहे, एक तर ते आपसातच लढायला लागले आणि दुसरीकडून जर त्यांना भाजपच्या समोर लढायचं असेल तर त्यांची ताकद कमी पडायला लागली. आपसात लढताना काय होईल ती गोष्ट वेगळी. असं चित्र आत्ता महाराष्ट्रामधलं राज्यसभा झाली आणि विधान परिषदेची निवडणूक तोंडावरती आहे. आणि दुसरीकडे बाकीच्या राज्यांमध्ये जिथं आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तिथली परिस्थिती प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेससाठी चिंताजनक आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLZ न्यूज.